आजची आपली रेसिपी आहे साबुदाणा वडा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडा बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी 2 वाटी एवढा साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता साबुदाणा छान मस्त असा भिजलेला आहे आणि छान असा फुगलेला सुद्धा आहे। तर आपल्याला याच पद्धतीने छान मस्त मोकळा मोकळा असा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीने मी या ठिकाणी 2 वाटी एवढा साबुदाणा घेतला होता। साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपत पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून हा साबुदाणा रात्रभर किंवा 5 ते 6 तास आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा आता भिजलेल्या साबुदाण्यामध्ये मी बारीक चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा मी मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। ते या पद्धतीने आपल्याला हाताने छान असे कुस्करून साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बटाटा आणि हिरवी मिरची मीठ आपल्याला साबुदाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा एवढे जिरे टाकून घेणार आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अंदाजे मी 4 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून घेतलेला आहे। परत एकदा आपल्याला सगळे साहित्य साबुदाण्यामध्ये मिक्स करत याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। साबुदाण्याचा गोळा मळत असताना आपल्याला खूप जास्त स्मॅश हा साबुदाणा करायचा नाही आहे किंवा खूप जास्त दाब देऊन आपल्याला याचा गोळा तयार करायचा नाही आहे। अगदी हलक्या हाताने हा साबुदाणा छान असा मळून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी छान मस्त हलक्या हाताने सगळे साहित्य साबुदाण्यामध्ये मिक्स करून याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला लगेचच याचे वडे थापायला घ्यायचे आहेत। आता हे वडे थापत असताना आपण थोडासा पाण्याने हात ओलसर करून घेऊया, म्हणजे वड्यांना आकार आपल्याला छान देता येतो आणि वडा अजिबात हाताला चिटकत नाही। तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे वडे तयार करून घेत आहे। मी तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी वडे तयार करून घेऊ शकता। तुम्ही या ठिकाणी बघू शकता वड्यामध्ये मस्त साबुदाणा असा अगदी छान मोत्यासारखा दिसत आहे। अजिबात साबुदाणा आपला स्मॅश झालेला नाही आहे। चला तर या ठिकाणी मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत। आता हे वडे आपण तळून घेऊया। वडे तळण्यासाठी बघा या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे तेल आपल्याला हाय फ्लेमवरती गरम करायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी साबुदाण्याचा एक दाणा तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। साबुदाण्याचा दाणा तेलामध्ये टाकताबरोबर लगेच फुलून वर आलेला आहे, म्हणजे आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। वडे तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला लगेचच हे पलटी करायचे नाही आहेत। 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला हे वडे सेट झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर आपल्याला हलके सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यायचे आहेत। वडा तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। मध्यम किंवा मंद आचेवरती आपल्याला हे वडे अजिबात तळायचे नाही आहे। असं केल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे तेलामध्ये फुटू शकतात। त्यानंतर बघा मी सोबतच हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये तळून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तळत असताना आपल्याला त्या मधोमध कापून घ्यायच्या आहेत। त्यानंतरच ह्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये तळायला घ्यायच्या आहेत, नाहीतर मिरच्या फुटून अंगावर उडू शकतात। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी वडे छान असे हलक्या सोनेरी रंगावरती फ्राय करून घेतलेले आहेत। आता तळून झालेली पहिली बॅच आपण काढून घेतलेली आहे। त्यानंतर राहिलेले सगळे वडे सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तयार करून या पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर यापेक्षा जास्त खरपूस आवडत असतील तर तुम्ही आणखी जास्त डार्क रंगावरती हे वडे तळून घेऊ शकता। तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळे वडे छान मस्त एकसारखे असे बनून तयार झालेले आहेत। अजिबात कोणताही वडा तेलामध्ये फुटलेला नाही आहे। सगळे वडे छान मस्त एकसारखे तयार झालेले आहेत आणि वडा अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही आहे। मस्त वरून कुरकुरीत आणि आतून छान मस्त सॉफ्ट असा आपला साबुदाण्याचा वडा बनून तयार झालेला आहे। आता हे गरमागरम वडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी किंवा दह्याबरोबर सुद्धा खायला घेऊ शकता। तर आता मी हे गरमागरम वडे छान असे दह्यासोबत सर्व करून घेणार आहे। सोबतच आपण मस्त हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे। तर मग तुम्हाला माझी आजची ही साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।